राज्यातल्या काही मोजक्या देखण्या शहरांमध्ये बारामतीचा समावेश होतो, याबाबत कोणाचं दुमत नसावं। आधी शरद पवार आणि त्यानंतर अजित पवारांच्या राजकारणाचं केंद्र राहिलेलं हे शहर, 3 जण खासदार आणि 2 आमदार, त्यामध्ये एक उपमुख्यमंत्री, असं असताना सुद्धा बारामतीकर खुश नसल्याचं दिसतंय। तमाम पवार कुटुंबियांना उद्देशून बारामतीकरांनी एक पत्र लिहिलंय। अजितदादांच्या पश्चात शहराची परिस्थिती बिघडत चालल्याची तक्रार यात करण्यात आली। आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय सुप्रियाताई, पार्थदादा, जयदादा, योगेंद्रदादा, 2 वेगवेगळ्या पक्षात असलेल्या पवारांना हे एकत्र पत्र कोणी लिहिलं असेल? पत्राखाली कुणाचं नाव किंवा सही नसली तरी त्यातल्या मजकुरावरून बारामतीकरांनी हे पत्र लिहिल्याचं दिसतंय। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर शहरातली वाढती गुन्हेगारी आणि नगर परिषदेच्या तक्रारींचा पाढा वाचलाय। आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय सुप्रियाताई, पार्थदादा, जयदादा, योगेंद्रदादा, जरा बारामतीकडेही लक्ष द्या, ही नम्र विनंती। दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थानं पोरकी झाली आहे। आज बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरे जात आहेत। नगर परिषदेचा कारभार अत्यंत असमाधानकारक पद्धतीनं सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे। एखादा हुकुमशहा ज्या पद्धतीनं सत्ता चालवतो त्याच पद्धतीनं नगरपालिकेचा कारभार चालवला जात असल्याचं चित्र दिसतंय। बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढते, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्यासारखा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आहे। बारामती ही केवळ राजकीय जागा नाही, ती शरद पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबानं वर्षानुवर्ष घडवलेली विश्वासाची भूमी आहे। म्हणूनच पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगर परिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्यानं लक्ष द्या। या पत्राच्या निमित्ताने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर टीकेची आयती संधी मिळवून दिली। सत्तेत असताना सुद्धा तिथं ह्या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष सत्ताधारी पक्षाकडनं केलं जातं हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। आणि बारामतीकरांना पवार साहेबांची जी सवय कामाची आणि आदरणीय अजितदादांची जी सवय आहे त्याच पद्धतीनं काम हे बारामतीत होणं ही आमची अपेक्षा आहे आणि लोकांची अपेक्षा आहे। त्यामुळे सगळ्यांनीच त्या बाबतीत लक्ष हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी घातलं पाहिजे। वाईट वाटलं, डोळ्यात पाणी पण आलं। एका माणसाच्या जाण्याने एका शहराचा किती त्रास होतो, त्या शहरातल्या लोकांना किती त्रास होतो हे त्याच्यावरनं दिसतं। माझं आव्हान असेल खास करून सुप्रियाताईंना की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि बारामतीकरांचे अश्रू त्याच पुसू शकतात याची मला खात्री आहे। असं असलं तरी शरद पवारांसोबत असलेले कुटुंबातलेच युवा नेते योगेंद्र पवार यांची अडचण वेगळीच आहे। पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही। पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल। आम्ही सगळे प्रयत्न करू। आम्ही आता नवीन पिढी आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट घेतोय, वेळ देतोय। सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। पत्र निनावी असल्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला वेगळाच संशय येतोय। आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी अनेक लोक हे एजन्सी लावून काम करत आहेत। कदाचित हे त्यांच्या डोक्यातली कल्पना असावी असा आमचा समज आहे। याचा मुळापर्यंत जाऊन याचा करता करविता कोण आहे ते सुद्धा जनतेच्या समोर आम्ही लवकरच आणू। बारामतीमध्ये निनावी पत्रामध्ये सगळ्या दादांची नावं त्या ठिकाणी लिहिली। पवार साहेबांचं नाव होतं, वहिनींचं नाव होतं, सुप्रियाताईंचं नाव होतं, जयदादांचं, पारदादांचं, पण एका दादांचं नाव त्याच्यामध्ये नव्हतं। अजितदादाच्या नंतर बारामतीमधल्या लोकांमध्ये एक वेगळा संदेश देण्यासाठी
अशा पद्धतीचं कुणाच्या डोक्यातून अशी सुपीक योजना बाहेर पडल्या हे पाहावं लागेल. अजितदादांच्या निधनानंतर बारामती ही पूर्वीची बारामती राहिली नाहीये का? बारामतीकरांनाच विचारूया. दादांची जी भीती किंवा भीतीयुक्त आदर होता गावामध्ये प्रत्येकाच्या मनात होता, तो आता दादांनंतर राहिलेला नाहीये. आणि तसं नेतृत्व किंवा तसं लोकांच्या मनामध्ये असं कोणी व्यक्ती आजपर्यंत पुढे येऊन ती जागा अजून भरून काढलेली नाहीये. पहिलं कसं होतं, दादांचा दाखवता प्रशासनावर सगळे. दादा दर शनिवारी रविवारी आठवड्यात एकदा बारामतीत असायचं. त्यामुळं पोलिसांच्यावर, तहसील, प्रांत सगळ्यांवर, व्हिडिओवर, ह्यांच्या सगळ्यांवर प्रशासनावर वचक होता दादांचा. पण आता काय झालंय की प्रशासनावर असा वचक राहिला नाही कुणाचा. शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार खासदार आहेत. सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून निवडूनही आले आहेत. असं असलं तरी आमदार रोहित पवारही मूळचे बारामतीचेच आहेत. 5-5 जण कायदे मंडळामध्ये असलेलं हे देशातलं दुर्मिळ शहर असावं. निनावी पत्रातून एखाद्या बारामतीकराला आपली व्यथा मांडावीशी वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षातल्या बारामतीकर आमदार खासदारांनाही याची दखल घेणं आवश्यक आहे. कारण पत्र कोणी लिहिलंय यापेक्षा त्यातला मजकूर खरा आहे का, हे आणि यातल्या अडचणी सोडवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी काय करणार हा खरा प्रश्न आहे. बारामतीहून जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.